केडिया म्हणाला, मी मराठी बोलणार नाही. मराठीच्या मुद्द्यावरून काल परवा मीरा भायंदर मधल्या परप्रांतीय दुकानदारांनी आपापली दुकानं बंद ठेवली. कुठून येतो हा माज? याला कुठेतरी आपण जबाबदार आहोत का? हिंदी व्यतिरिक्त उत्तर भारतातल्या अजून किती भाषा तुम्हाला ठाऊक आहेत? उत्तर प्रदेशात अवधी, भोजपुरी, राजस्थानात मारवाडी, बिहारात मैथिली, हरियाणात हरियाणवी, उत्तराखंडात गढवाली. उत्तर भारतात अशा अनेक भाषा आहेत, पण आज ह्या भाषांना स्वतःची ओळख सुद्धा नाही. ह्या भाषा हिंदीच्या उपभाषा मानल्या जातात. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की इतर भाषिक लोकांनी हिंदीचं हे वर्चस्व स्वीकारलंय. आज मराठी माणूसही तीच चूक करतोय का? आपल्या राष्ट्रगीतात म्हटलंय, पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग. विविधतेतून एकता सांगणारा आपला हा देश, इथे एकरूपतेचा अट्टहास कशासाठी? हिंदीच्या दबावाखाली आज अर्धा देश स्वतःची भाषा विसरत चाललाय. आणि आज आपणही तीच चूक करतोय का? रिक्षावाल्याशी सुरुवात हिंदीत, भाजीवाल्याशी सुरुवात हिंदीत, ट्रेनच्या बसच्या गर्दीत फक्त परप्रांतीयाशीच नाही तर मराठी माणसाशी सुद्धा हुज्जत घालतोय हिंदीत. अजूनही वेळ गेलेली नाहीये मित्रांनो. आपलं आसवा युट्यूब चॅनल कायमच मराठीसाठी आणि मराठी माणसासाठी झटत आलंय आणि यापुढेही झटत राहील. गरज आहे ती फक्त तुम्ही साथ देण्याची. हा लढा हिंदी विरुद्ध नाहीये, हा लढा आहे आपली मातृभाषा जपण्याचा. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी मराठीच. हा, जर समोरून कुणी म्हणालं की नाही आती मराठी, सीख रहा हूं, तर घेऊ आपण सांभाळून. पण सुरुवात ही मराठीतच.